नमस्कार, मी अनुया वाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने करण्यात आली साजरी. शनिवारी सायंकाळी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या अनेक भागात गारांसह बरसला अवकाळी पाऊस. सर्वत्र पसरले होते धुळीचे साम्राज्य. आणि रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू. इतर 5 जण मात्र बचावले. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. साहेब, बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको. हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रार्थना करण्यात आली. त्यामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने आणि आनंदाने साजरी करण्यात आली। आंबेडकर जयंतीनिमित्त रत्नागिरी येथे शोभायात्रा काढण्यात आली होती। त्यामध्ये असलेले चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरात मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या शिरी कायद्याचं कार्य महान दरम्यान लांजा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मिरवणूक देखील काढण्यात आली होती। जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले असतानाच शनिवारी सायंकाळी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या अनेक भागात गारांसह वादळी पाऊस बरसला आहे।
विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचं वातावरण निर्माण झालं होतं. रत्नागिरी, जाकादेवी, संगमेश्वर, लांजा, राजापूर आदी ठिकाणी धुळीच्या वादळाबरोबरच गारांचा पाऊस पडल्याने आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरीकरांनी प्रथमच धुळीचे वादळ पाहिल्यामुळे सर्वांची एकच धावपळ झाली आणि त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मित्रांसोबत रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेलेल्या सुनील पवार या महाविद्यालयीन तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी कॉलेजला सुट्टी असल्याने सुनील बुधाची पवार हा नवनिर्माण महाविद्यालयातील शिकणारा मुलगा आपल्या 4 मित्रांसोबत पोमेंडी येथील रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेला असता अचानक रेल्वेची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजित मधाळे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. अजित मधाळे, निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल रत्नागिरी. ह्या घटनेची आम्हाला रेल्वे सुरक्षा बल कंट्रोल रूम बेलापूर यांच्याकडून इन्फॉर्मेशन भेटली. इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर मी आणि माझे स्टाफ सतीश सुर्वे आणि शंकर मदार तसं त्याचप्रमाणे शांताराम झोरे आणि जाधव हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले ते डेड बॉडीचा पंचनामा वगैरे करण्यासाठी. पण ही अशी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, कारण लोकांच्यात आपण खूप जनजागृतीचा पण प्रयत्न केलेला आहे. याच्या अगोदर पण अनाउन्समेंट वगैरे रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की काय घडलं असं प्राथमिक अंदाज आहे तुमचा? प्राथमिक अंदाज म्हणजे असं प्रायमा फेसी आपल्याला असं दिसून येते की हे जो 4-5 जणांचा जो ग्रुप आहे तो ट्रॅक भ्रमण करण्यासाठी, ट्रॅक फिरण्यासाठी आज कदाचित सुट्टी असावी, हॉलिडे असावा, त्या हिशोबाने इथे आलेले होते. परंतु लक्षात ठेवा, त्यांना हे म्हणजे एक सुज्ञान, एक सुजाण नागरिक म्हणजे कॉलेज स्टुडंट सुशिक्षित असताना देखील त्यांना हे माहिती नाही की आपला अनधिकृत इथे प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही या बहुतांशी त्यांच्याकडून बरीच मिस्टेक आहे या केसमध्ये आणि त्यांच्या ह्या अक्षम्य अशा चुकीमुळे त्यांच्या एका मुलाचा निष्कारण एक जीव गेलेला आहे ह्या रेल्वेच्या अपघातामध्ये. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही फुणगुस येथील प्रसिद्ध दर्गा हजरत शेख जाहीर शेख पीर बाबांचा वार्षिक उरूस दिनांक 18 एप्रिल ते 20 एप्रिल 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
बातें चांद जिंदगी बलाए लेता है, चांद जिंदगी बलाए लेता है और रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस गावातील हजरत शेख जाहीर शेख पीर बाबांचा उरूस यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी चुना शरीफ होणार असून दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी 2 वाजता संदल शरीफची मिरवणूक आणि रात्र 11 वाजता दर्गेच्या पटांगणात नुरानी रातीब महफिलीचा कार्यक्रम होणार आहे. तर दिनांक 20 एप्रिल 2019 रोजी उर्स शरीफ साजरा केला जाणार असल्याने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा व्यवस्थापक खादिम जनाब नूर मोहम्मद हसन मुजावर आणि मुसवीर नासिर मुजावर यांनी केलं आहे. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने करण्यात आली साजरी. शनिवारी सायंकाळी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या अनेक भागात गारांसह बरसला अवकाळी पाऊस. सर्वत्र पसरले होते धुळीचे साम्राज्य. आणि रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू. इतर 5 जण मात्र बचाव. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.